नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं आरोग्यधाम आयुर्वेद या चॅनलवरती. आज आपण पक्षाघात या व्याधीबद्दल माहिती पाहणार आहोत. मित्रांनो, खरे पाहता पक्षाघात हा काही व्याधी नाही, तो एक प्रकारचा मेंदू आणि रक्तवाहिन्या यांच्यामध्ये झालेला ॲक्सिडेंट आहे असे म्हणता येईल. पक्षाघात म्हणजे लकवा. हा आजार रुग्णाला विकलांगता आणतो. हातापायामधील स्नायू दुर्बल होऊ लागतात. दुर्बल झालेले हे स्नायू संकुचित होऊ लागतात. कालांतराने या स्नायूमध्ये ताठरता येऊ लागते. अशी ताठरता येण्यापूर्वी केलेले उपचार फायदेशीर ठरतात. पक्षाघाताची प्रामुख्याने 2 कारणे आहेत. एक म्हणजे मेंदूमध्ये रक्तस्राव होणे. हा मेंदूमध्ये होणारा रक्तस्राव एकतर बाहेरील आघातामुळे होऊ शकतो किंवा ब्लड प्रेशर वाढल्यामुळे रक्तवाहिनी फुटून पण मेंदूमध्ये रक्तस्राव होऊ शकतो. अशा वेळी त्या ठिकाणी मेंदूच्या कोशिकावरती ह्या अतिरिक्त रक्तस्रावाचा दाब पडतो. दुसरी गोष्ट म्हणजे मेंदूच्या काही भागाला रक्ताचा पुरवठा न होणे. मेंदूच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा येऊन अशी परिस्थिती उत्पन्न होऊ शकते. आणि अशी विकृती मेंदूच्या ज्या भागामध्ये झालेली आहे त्या भागामध्ये शरीरातील अवयवांची आज्ञा केंद्रे हे त्या ठिकाणी असतात आणि त्या ठिकाणची ही आज्ञा केंद्रे मृत होतात आणि अशा अवस्थेमध्ये त्या अवयवांची कार्यहानी होऊ लागते. मेंदूच्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे जर मेंदूच्या डाव्या भागामध्ये अशी विकृती घडून आली असेल तर त्याचा परिणाम हा शरीराच्या उजव्या भागामधील अवयवांच्या कार्यहानीमध्ये दिसून येतो. अशा वेळी आलेली विकलांगता ही जर वेळीच उपचार केली तर आपल्याला त्यावर मात करता येऊ शकते. आणि वेळीच उपचार जर केले नाहीत तर स्नायूमध्ये एक प्रकारची ताठरता येऊ लागते. त्यालाच आपण रिजिडिटी किंवा स्पास्टिसिटी असे म्हणतो. अशा प्रकारे आलेल्या विकलांगतेवरती आयुर्वेद शास्त्राद्वारे प्रभावीपणे उपचार केले जाऊ शकतात. पक्षाघातेतु विरेचनम म्हणजे पक्षाघातामध्ये विरेचन ही शुद्धी प्रक्रिया करायला सांगितलेली आहे. तसेच वातदोषावरती नियंत्रण मिळवण्यासाठी बस्तीचा उपयोग हा सुद्धा चांगल्या प्रकारे करता येतो. त्याचप्रमाणे शिरोधारा ही चिकित्सा सुद्धा अतिशय फलदायी ठरते. अशा प्रकारे योग्य वेळी केलेली आयुर्वेदिक चिकित्सा ही रुग्णाला परत स्वावलंबी जीवन जगण्याची संधी मिळवून देते. धन्यवाद.